गावातील नागरिक, कापोली गावातील नागरिक, बंधू भगिनी, माझ्या काळजी आज असंख्य संख्येने इथं उपस्थित असलेल्या कापोलीतील बंधू भगिनींना आणि माझ्या काका काकींना सगळ्यांना मी प्रणाम करतो. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने आज सगळ्या भगिनी ते उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे फक्त कार्यक्रम नाही तर मुलींना खूप आनंदाचा सोहळा ठरलेला आहे आणि ह्या सोहळ्यामध्ये सगळ्या भगिनी आज उपस्थित झालेल्या आहेत आणि असा सोहळा कधी बघितलेला नव्हता की कुठल्याही कार्यक्रमात भगिनींचा, गावातल्या मुलींचा सत्कार केलेला आहे. आज खरंच खूप आनंदाने ऊर भरून आलेला आहे आणि शिवाजी महाराजांच्या विषयी तर काय बोलायचं. शिवाजी महाराजांशी बोलावं इतकं आमची योग्यता नाही आहे, तरी पण दोनच शब्द सांगतो. जिजामातांनी शिवाजी महाराजांना घडविलं आणि शिवाजी महाराजांनाच नाही तर जिजामातांनी एक नाही तर दोन राजे घडविले, एक शिवाजी राजे आणि एक संभाजी राजे. जिजामातांनी स्वराज्यासाठी आपला प्राण प्रतिष्ठा लावून शिवाजी महाराजांना चांगले संस्कार केले, महिलांच्यावर होणारे अत्याचार कडून दिले आणि त्याने म्हणजे मराठी माणसाबरोबर जो अत्याचार होतो ते अन्याय विरुद्ध लढायला शिकविले. शिवाजी महाराजांनी पण मावळ्यांना एकजुटीनं घेऊन जो कार्यक्रम जे मावळे गोळा करून जे गड किल्ले वगैरे जिंकले आणि शिवाजी महाराजांच्या विषयी खरंच काय बोलू ते समजत नाही. तर पण इथं जमलेल्या भगिनींना मी एकच सांगेन, तुम्ही जिजाऊ हा असं म्हणणार नाही पण जिजाऊचा संस्कार नक्की जपा आणि मुलांना पण चांगले संस्कार लावा, मुलींना पण चांगले संस्कार लावा. परत आजच्या प्रत्येक स्त्रीला आपण कणकर आहोत असं दाखवून द्यायला हवं, बोलायला हवं आणि प्रत्येक गोष्टीत आपल्या पायावर उभं राहायला पण हवं. रडू नका, लाजू नका, भिवू नका, स्वतःच्या पायावर उभं राहायला पण मागं फिरू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. प्रत्येक गोष्टीला नवऱ्याकडेच पैसे मागितले पाहिजे असं नाही. साधे ब्लाऊज शिवला तरी तुम्ही पैसे कमवू शकता. स्वतःच्या पायावर नक्की उभं राहा आणि सगळ्यांच्या नवऱ्याने पण बायकांना किंवा मुलींना कोण पण असू दे त्यांना सपोर्ट केला पाहिजे. एवढे दोन शब्द बोलून मी माझं भाषण संपतो. धन्यवाद.